मॅन ऑफ द सिरीज हे प्राइज सुद्धा या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर बॅट्समन बॉलर हे सुद्धा नामांकन देणार आहोत. तर 12वे खेळाडू मॅन्डेटरी सूचनेकडे लक्ष द्या. हरिग्राम अंडर-25 आलेत आणि त्यांच्या विरुद्ध कलंबुसरे उरण. चला मॅच ऑन करा. अंडर-25 चा हा संघ इथे खेळतो. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा यंग स्टार 11 चिखले यांच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करतो. चला सामना सुरू करा. यस अंपायर सिग्नल. मॅच ऑन. बॅटिंग टीम आर्यन आणि कुणाल. पहिला चेंडू झेल होणार का? ओ पकडला झेल. व्हॉट अ कॅच. टाइम झाला नव्हता. जबाबदारी असते आणि ती पार पाडावी लागते. यस आपण बिंदास रेस्ट करा. हरिग्राम अंडर-25 चा संघ इथे योगदान देतो फिल्डिंग मध्ये आणि बॅटिंग करतोय कळंबुसरे संघ. आदित्य आलाय. नव्या क्रमांकाचा फलंदाज आदित्य क्रमांक 3 वर खेळण्यासाठी सज्ज होईल. अनिल नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड चढवला हल्ला आणि हा फटका येतोय. धमाकेदार षटकार. चेंडू कुठेही जाऊ द्या. आमचे व्हॉलेंटियर्स एवढे चालाक आहेत ना, कुठून पण शोधून आणतील. अगदी बिळामध्ये जरी चेंडू गेला तरी काढतील ते. एवढे आमचे शार्प व्हॉलेंटियर्स आहेत. चला आपण थोडे रेडी ना. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट नाव. ओ शॉट लाईक दॅट. क्लासिक शॉट. काय फटका खेळलाय. आपलं गुणकौशल्य सादरीकरण केलं. अगदी पाहत बसावं असा फटका होता. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. स्कोर मूव्स ऑन. टोटल 12 रन्स. 12 धावा दाफलकावर. आदित्यचा धमाका. जेव्हा जबाबदारी तुमच्या वाट्याला येते तेव्हा आगीकूच करावी लागते आणि ते नियंत्रण करताना गुड बॅटिंग. आदित्य बॅटिंग करताना कलंबुसरे संघासाठी. समोर अंडर-25 चा संघ खेळतोय हरिग्राम. धावसंख्या 12. पुढचा चेंडू. ओ टप्पा चेंज केला. काय भन्नाट स्पीड होता. पंचांवर दबाव तंत्राचा वापर. कधी कधी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. प्रयत्न होते. यष्टीरक्षक स्लीप कडे आहे. थोडस तणावाचं वातावरण. अंडर-25 म्हणजे वय वर्ष 25च्या खालील ही सर्व मंडळी. धावफलक टोटल आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 12. चला स्पीडअप आम्हाला हवा आहे कारण 4-5 वाजायला वेळ लागणार नाही आणि आयोजकांनी सांगितले 5-5:30 पर्यंत फिनिश करायचे सर्व, कारण त्यानंतर अंधार येतो. अनिल नेक्स्ट बॉल. क्रॉस बॅटेड दूरवरून येईल. क्षेत्ररक्षक निघाले. प्रयत्न होईल 2 धाव घेण्यासाठी. गुड रनिंग. सिंगल डबल धावा घ्यायचं सोडायचं नाही आणि हे तंत्र इम्प्लिमेंट करताना मॅच कडे लक्ष देऊया. ही लढत पाहायला मजा येईल. यंग स्टार 11 चिखले एक दिवसीय स्पर्धा
20,000, 10,000 आणि 5,000. 3 कॅश प्राइज. पुढचा चेंडू. हा चेंडू टोलवलाय. ओ व्हेरी क्लोज. गुड कॅच. फलंदाज होईल बाद. 2 धक्के मिळालेत. 14 वर 2 धक्के. फर्स्ट ओव्हर. हरिग्राम टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. थोडं कॉपरेट करा कारण 5 मॅचेस आहेत आणि थोडंसं आयोजकांना सहकार्य करा. अगदी इमर्जन्सी पाणी पाहिजे असेल तर कळवा जरूर. आज 2 आत करताना कळंबुसरे संघ. अनिलचं षटक. नवीन फलंदाज सरकला. 2 विकेट. धावा फलकावरती टोटल आतापर्यंत पाहतोय 14 धावा आहेत. 3:50. वेळ आपण जरूर पाहिली. यंग स्टार 11ला दानशूर दात्यांची ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व मंडळींचं आम्ही धन्यवाद देतो. मग लाईव्ह स्पॉन्सर असतील या स्पर्धेला आम्हाला लाईव्ह यूट्यूब लाईव्ह वाहिनीचे पुरस्कर्ते युवान श्री मंगेश पाटील यांचं विशेष धन्यवाद देतो. आणि ट्रॉफीचे आमचे स्पॉन्सर्स ॲडव्होकेट हर्षल पाटील आणि दिनेश पाटील यांचं विशेष धन्यवाद देतो. आणि आज आमच्या आयोजकांना 2,000 फक्त जेवणासाठी दिलेत त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देऊ. सुरेश धोंडू पाटील त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. एज आउट. विकेट टेकन. आणखीन एक धक्का. 3 गडी बाद झालेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे 3 षटकांचा. यानंतर 2 षटकांचे सामने असतील. धावफलक 14 आलेत. टोटल रन्स आउट झाला. कुणाल बॅटिंग लाईनअप मध्ये. आर्यन, कुणाल, आदित्य, मधुर गेला. आणखीन एक नवीन फलंदाज बाळकृष्ण. चला फिल्डिंग सेट करा. वारंवार येऊ नका. आपण रिक्वेस्ट करूया. 5 मॅचेस कव्हर करायचे. आम्ही लवकर स्पर्धा संपवली तर तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न आपण करतोय. 2 सामने जिंकल्या संघ होता भिंगार. 2 सामने जिंकलं देवतनं. आणि आता साईनं 1 सामना जिंकला. यातून विजय होणारा संघ त्यांच्याशी 2 आत करेल. चला मॅच ऑन ठेवा. वेळ घेऊ नका. रघुनाथ पाटील असतील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ज्यांचं योगदान. विनोद गडकरी असतील. ओम साई प्रोप्रायटरचे सागर सीताराम पाटील जे यंग स्टारचे बॅकबोन सपोर्ट सिस्टम म्हणून ओळखलं जातं. स्लिपकडे आणखीन एक विकेट. आणि हा दुसरा आदरा. पहिल्या चेंडूवर चांगले प्रयत्न त्यानंतर विकेट. चांगली सुरुवात झाली होती कळंबुसरे संघासाठी. मात्र आता अंडर 25 हरिग्राम कमबॅक करतोय. धावसंख्या टोटल संघाची धावसंख्या 14. 1-4. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बालकृष्ण विकेट. त्यानंतर एक विकेट आपण पाहिली. 2 धक्के दिलेत. थोडा स्पीड वाढवा. पण जरा या गोष्टींकडे लक्ष द्या. टीम मीटिंग आपल्याला नको. 2 विकेट. पुढचा चेंडू बालकृष्ण. वेल बॉल. मात्र लाईन भर करतो. व्हाईट बॉल. टोटल धावफलक संघाची धावसंख्या 15. लक्ष द्या मॅच कडे. तमाम क्रिकेटर्स यंग स्टार 11 चिखल्याची 1 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा चेंडू क्रॉस बॅटेड ऑन साइडला. मिड विकेट वरून प्रयत्न होईल. चेंडू अडवला. नकार दिला. फलंदाजानं सिंगल. 1 धाव अर्जित अंकित करून संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक टोटल संघाची धावसंख्या 16 वर पोहोचल्या. टीम कळंबुसऱ्या संघ 3 षटकांचा सामना. स्ट्रायकरला मधुर खेळतोय. ओ गुड बॉलिंग. विभिन्नता पाहायला मिळाली. मिश्रित गोलंदाजी. तेज गोलंदाजांना पोषक खेळपट्टी आणि त्यामध्ये आपलं वैविध्यपूर्ण
वेगळ्या धाटणीचे चेंडू फेकतोय आणि लयबद्ध गोलंदाजी बाळकृष्णकडून. विकेट विकेट वाईट. त्यानंतर सिंगल डॉट. पुढचा चेंडू ओ द विकेट नाव. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. चांगली लाईन लेंथवर गोलंदाजी केली आणि आपल्या सुंदर गोलंदाजीनं प्रभावित केलं. असं म्हटलं जातं का काही खेळाडूंकडे प्रचंड प्रतिभा असते, मात्र ती उंचावर नेण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. गुड बॉलिंग गुड बॉलिंग. कमबॅक होत असताना आपण हरिग्रामचे इष्टीरक्षक पाहतो. रोहित आहे. जेव्हा हरिग्रामचा बलाढ्य संघ खेळतो आपण पाहतो, जेव्हा रोहितला आपण खेळताना पाहतो, आज त्या संघातील काही खेळाडू सुद्धा आम्हाला दिसतात. बाळकृष्ण असतील, रोहित असतील, विशाल असतील, राज असतील, धनंजय असतील, अनुप, अनिकेत असतील, प्रताप घरत असतील आणि दिव्येश असतील. हे हरिग्रामचा जेव्हा नाईट डे फॉर्मॅटमध्ये मोठा संघ खेळतो त्यामध्ये हे यंगस्टार यांची वर्णी लागते. आज अंडर 25 साठी खेळतात. हरिग्राम म्हटलं तर महेश जाधव लेजंड क्रिकेटर, एक काळ त्यांनी गाजवला. राहुल असतील, सोपान असतील, आमचे समालोचक वैभव भोपी असतील, हरिग्राम गावासाठी योगदान देतात शुभम असतील. आणि आज तोच हरिग्राम अंडर 25 म्हणजे प्रमुख संघातील बहुतांश खेळाडू अंडर 25 चे. हे चांगलं पाहतो आपण. नेरे विभाग म्हटला तर सचिन दादा मुंडे यांचा खानाव संघ आम्हाला आठवतं. अंडर 90 चे खेळाडू घेऊन खेळतात. लक्ष विद्या मॅच कडे. अंडर 25 हा संघ खेळतो आणि या संघाचे टी शर्टचे पुरस्कर्ते 8085 किंग आणि गावदेवी एंटरप्राइजेस वाकडीचे धनंजय शेठ, नरेश शेठ पाटील असतील यांनी पुरस्कृत केलेल्या टी शर्ट. ट्राय होईल डीप कडे, फिल्डर रेडी, कळंबुसरे बॅटिंग करतो. किती धावा येतील? थोडासा ताळमेळ बिघडलाय. नाही नाही. एकूण धावफलकावरची टोटल धावसंख्या 18. लक्ष विद्या मॅच कडे. आणि हा फटका, यस विकेट. जिथे सुरुवात चांगली झाली होती मात्र त्यानंतर दबाव परिस्थिती निर्माण केलं. यस, क्रॉस बॅटेट इथे पकडला जेल स्लिप कडे. बॅटिंग टीम धावसंख्या आपण जरूर पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम कळंबुसरे संघ आता एकूण धावफलकावरची टोटल 18 धावा आहेत. लक्ष विद्या मॅच कडे. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. यातून विजय होणारा संघ ज्यांना साई विरुद्ध 2 आत करायचे. राजचे षटक. मग अशी आम्ही नामोल्लेख केला का जेव्हा हरिग्रामचा प्रमुख संघ खेळतो आणि बहुतांश खेळाडू त्या संघामध्ये असतात. यस, जेल होईल, पकडला जेल. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस.
तर अजूनही या षटकातील चेंडू शिल्लक असतील. विकेट हॅट्रिक, दुसरी विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये. धावसंख्या धावफलकावर 18. पुढचा चेंडू. गुड बॉलिंग ऑफ स्टंपला, लाईन थोडीशी भरकटली, बाहेर ठेवला चेंडू. बॅटिंग करत असताना टीम कळंबुसरे संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहिलं तर 19 धावा. टोटल रन्स 19. पुढचा चेंडू. राज, ओ द विकेट न लॉफ करतोय, जेल होणार का दूरवर, फिल्डर यस, गुड कॅच, फलंदाज होईल बाद. पूर्वार्ध आणि पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आहे. भिंगारनं 2 सामने जिंकले, सामने 2 जिंकले देवतनं, त्यानंतर साईनं 1 सामना या अगोदरचा जिंकला. यातून विजय होणारा संघ साई विरुद्ध खेळेल. चला लवकर थोडा स्पीडअप करा. शेवटचा चेंडू. ओ, झेल घेण्याची कुठली तयारी नव्हती. 1 धाव निघाले, 2 धाव मात्र होईल बाद. विकेट. धावफलकावर पूर्वार्धाचा खेळ समाप्त. धावसंख्या एकूण 20-21 टार्गेट. 21 रन्स करायचे. भिंगार, देवान यातून विजय होणारा संघ साई विरुद्ध 3 संघ येतील. त्यामध्ये चिठ्ठी फेक होईल, एक संघ जाईल फायनलला. चला फिल्डिंग.
विजयासाठी करायचे 3 षटकं आणि 21. पंच जरा स्पीडअप करा, 1 तास बाकी आहे. 1 तास आपल्याकडे राहिलाय आणि जवळपास 4 सामने आहेत. तर फिल्डिंग टीमला सुद्धा या सूचना असतील. गोलंदाजे आर्यन सलामीची जोडी सरकले हरिग्राम कडून. ओपनिंग ब्लास्टर विशाल आहे. नॉन स्ट्रायकरला रोहित आहे. तगडी बॅटिंग लाईनअप अंडर 25 हरिग्राम संघाकडे आणि तेवढ्या ताकदीची गोलंदाजी कळंबुसरे संघाकडे. हाफ ट्रॅकर असे चेंडू दिले तर कोणी ठेवणार नाही. फटका गेलाय 6 धावेसाठी षटकार. गुड बॅटिंग, कमालीची बॅटिंग. लक्ष विद्या मॅच कडे तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. फलंदाज इथे बाद झाले आणि आता जिथे टार्गेट आहे विजयासाठी 21 करायचे. सामना जिंकायचा असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल. बॉलिंग डिपार्टमेंट कारण हरिग्रामचे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 21 करायचे आणि मॅच मध्ये काय होऊ शकतो, धावा रोखणं, विकेट घेणं. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का काही गोलंदाज विकेट घेणारे असतात, काही गोलंदाज धावा रोखणारे असतात आणि काही गोलंदाज नियंत्रित असतात का ते सामना जिंकून देतात. विशाल, रोहित, बॅट्समन अनु आहे. टार्गेट 21 समोर उभा आहे, खेळण्यासाठी सज्ज होईल. ओव्हर द विकेट ना फ्रंट फुटला आले. फटका फसला, जेल होणार का? अचूक निशाणा साधला. गुड कॅच. षटकार आल्यानंतर कमबॅक कसा करावा, सुंदर प्रात्यक्षिक. मात्र इथे फटका, बॅड लक. 4 रन्स. 3-4 मोठे फटके सुद्धा मॅचला रिकव्हर करून देतील. 21चा पाठलाग करायचा आणि धावा धावफलकावरची टोटल 10 धावा, 10 रन्स.
का 2-3 मोठ्या फटक्याने सामना सहज जिंकेल. 3 षटके आहेत, धावसंख्या कमी आहे आणि वेन द स्कोर इज लो क्वालिटी ऑफ क्रिकेट इन्क्रीज असं म्हटलं जातं. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो. मात्र इथून मेहनत घेणं हे खूप महत्वाचं आहे. लक्ष विद्या मॅच कडे 21 धावांचा टप्पा ओलांडायचे. धावफलकावरती टोटल आतापर्यंत आपण पाहतोय संघ पोहोचलाय 10 वर. 12 बॉल मध्ये 21 करायचे. जिंकू किंवा मरू लढाई मैदानावर सूर्य अतिशय गुणवत्तेची लढाई. 2 बलवान चांगल्या संघामध्ये ही होणारी फाईट. 12 मध्ये 11ची गरज. चला मॅच थोडी स्पीडअप करा. लक्ष वित्त मॅच कडे. क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे धाडस साहस असावं लागतं आणि ते नेतृत्व करणं सुद्धा तेवढं महत्वाचं असतं. 12 बॉल 11. पहिला चेंडू सेकंड ओव्हर. सावध फटका थांबवलं रोहितनं. निघाला इथे थोड्याशा डिफिकल्टी झाल्या. सामना बनवू शकतो. पाठबळ देत असताना कळंबुसरे संघासाठी सामना सोडायचा नाहीये. सामना कधीच हार मानू नका आणि तेच प्रयत्न करताना डॉट बॉल विकेट मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी देतील. 11 धावा अजूनही करायच्या होत्या तिथे. इथे सिंगल मिळाली. 21 टार्गेट आहे. धावा झाल्या धावफलकावर टोटल 11. लक्ष वेधतो मॅच कडे. समोर उभा आहे खेळण्यासाठी सज्ज होईल. बॅटिंग करताना हरिग्राम कडून प्रताप सज्ज होईल. ओ ड्राईव्ह करतोय लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक रेडियम सिंगल मिळेल. धावफलक पुढे सर्कल. टोटल रन्स आतापर्यंत आपण पाहतोय एकूण धावा 12. धावसंख्या धावफलकावर 12. एकूण धावफलक 12 धावा धावफलकावर. लॉफ करतोय चेंडू दूरवर. हा फटका खेळलाय. शॉट लाईक दॅट. यस इट इज सुपर 6. मेगा 6. तर साई संघाचे संघनायक टॉस साठी कॉपरेट करा. सहज सामना जिंकतो. आता एकूण धावा पुढे सरकत असताना विजयाचा रतीप उभा केलाय. हरिग्रामनं सामना जिंकलाय. 2 षटकांचा सामना साई संघ या साई टॉस संघाचा कर्णधार साई